जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जव्वाजी चिखलेकर ने कहा कि भिवंडी लोकसभा के अपक्ष उम्मीदवार श्री नीलेश सांबरे दिनांक 4 जून 2024 को होने वाली वोटों की गिनती में हमारे नीलेश सांबरे एक तरफा जीतकर आने वाले हैं। इसी को लेकर आज दिनांक 26 मई 2024 को जव्वाजी चिखलेकर ने पत्रकार परिषद का आयोजन कर पत्रकारों से वार्तालाप करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। मी वारंवार बोलत आलेला आहे का ग्रामीण मध्ये निलेश सांबरेजी यांची लहर आहे। हे एक वर्षापासून लोकांनी ठरवला होता का निलेश सांबरेजी हे समाजकार्य आहे, समाजामध्ये चांगला काम करतात। या नेतेगिरी इथून जे वैतागले होते लोक का लोकांनी निर्णय घेतला होता का असा आपल्याला 7 सुत्रा चेहरा हे लोकसभेमध्ये पाहिजे। म्हणून तुम्ही ही बघितली ग्रामीण मध्ये जी लहर आहे, आज तुम्ही बघितलं की तिथे 7.5 लाख वोटिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये 7.5 मधून 4.5 लाख आमची वोटिंग आहे निलेश सांबरेजीची। शापूर, मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण यामध्ये आमचे 4.5 लाख वोटिंग आम्हाला पडणार आहे। त्यानंतर भिवंडी शहर मध्ये पूर्व पश्चिम मध्ये पण आम्हाला 1 लाखात मतदान होणार आहे, 1 लाखापेक्षा जास्त। कारण का जे नगरसेवक जे काँग्रेसचे होते त्याही पण मनाने काम केलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं ते बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आले ते भिवंडीमध्ये ही भिवंडीची जनता होती। आम्ही बाहेरची जनता ही काय जमवून बोलून ना भाड्याने आम्ही घेऊन आलेलो होतो। हे जनतेचं प्रेम होता आणि किती महिला वर्ग पण त्यांना चाहणारे येणारा तुम्हाला दिसेल। भिवंडीमधून आम्हाला भरघोस 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळतील आणि 6.5 लाखापेक्षा जास्त मताने एकतर्फे आम्ही निवडून येणार आहोत। त्यानंतर आता येणाऱ्या विधानसभामध्ये सांबरे साहेबांनी सांगितले का आम्ही काँग्रेस पक्षात आता जाणार आहोत। कोकणामध्ये लोक काँग्रेसला आम्ही कसा 1 नंबरवर आणणार आहोत, तसा आता भिवंडी पूर्व पश्चिम मध्ये काँग्रेसचे उमेदवार आम्ही चांगले उभे करणार आहोत। आणि त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीण आणि शापूर आणि त्याच्यानंतर पालघर मधून पण उमेदवार काँग्रेसचे आम्ही उभे करणार आहोत। तसे कोकण मधून पण जास्तीत जास्त काँग्रेसची सीट आम्ही निवडून आणणार आहोत। हे काँग्रेस राष्ट्रवादी हे तुझ्याकरण चालू आहे, आपण त्याबद्दल आपण काय म्हणतो? हे बघा, यांचा आपसामधलं भांडण आहे, हे आतापासून नाही, हे 10 वर्षापासून यांचं चाललेलं आहे। यांच्यामुळे आमच्या भिवंडीमध्ये खूप नुकसान झालेलं आहे। मला यांच्यावरती काय टिप्पणी द्यायची नाही। आणि हे एकमेकावर आरोप चालतात ना, एकमेकाला पाडण्यासाठी एकमेक दोघं उभे राहतात। म्हणून काँग्रेस पक्षाने यावेळेला विचार केलेला आहे की नवीन चेहरा आणि चांगला भिवंडीचा विकास करणारा आपल्याला चेहरा देणार आहे इथून नवीन विधानसभेमध्ये।